मेरा रूह मुझ में आता रहे, जब भी तुझको पुकारूं मेरा रूह मुझ में आता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम, जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। भूख दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, भूख दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम, बोलो नाम 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 यीशु नाम। दुख दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, दुख दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, जलाल पाता रहे, जलाल पाता रहे। आपले डोळे आपण बंद करू, यावेळेस आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊ। तो जिवंत आणि विश्वास ठेवतो की परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि आज तो आपल्याशी बोलेल। आमेन। आणि म्हणून परमेश्वराचं वचन आपण बघू। देवाचा आत्मा जसा चालवेल, मी खूप वेळ घेणार नाही, जसं रात्रीचा वेळ आहे, थंडीचे दिवस आहे, पण मी विश्वास ठेवतो जेवढा वेळ परमेश्वर आपल्याशी बोलेल, विश्वास ठेवू, आपलं मन देवाकडे लावा। आमेन। आणि हा विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि त्याचीच वाणी आज आपण ऐकू। आमेन। हा, बऱ्याचदा वचन आपण ऐकलेले असतात आणि आपण जेव्हा वचन वाचलं जातं तर आपण म्हणतो अरे हे तर मला माहिती आहे, पण लक्षात घ्या त्याच गोष्टीमध्ये अनेक रहस्य दडलेले आहेत। आमेन। हा, प्रभूचं वचन म्हणतं यिर्मया 33:3 मध्ये, तू मला हाक मार मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाहीत अशा गोष्टी मी तुला सांगेन ना। बऱ्याचदा आपल्याला जेवढं कळतं तेवढं वचन नाहीये, त्याच्या पलीकडे वचन आहे। आणि तुम्हाला माहिती का, कोणताही परमेश्वराचा दास त्याच्यातून फक्त थोडंसंच काढू शकतो। वचन मी नेहमी सांगतो, वचन तसं आहे की 5 भाकरी 2 माशांना देवाने आशीर्वादित केलं, 5000 लोक जेवले, पण बायबल असं म्हणतं 12 टोपल्या उरल्या ना, ते इतकं उरतं। म्हणून वचन कोणीच पूर्ण करू शकत नाही, तुम्हाला कोणीच पूर्ण शिकू पण नाही शकत, पण विश्वास ठेवा की त्या 5 भाकरी 2 माशांमध्ये तुमचा जो वाटा आहे ना तो खाऊन तुम्ही तृप्त व्हाल। हा, तो खाऊन तुम्ही तृप्त व्हाल, बाकी उरतायत ना ते इतरांसाठी आहेत आणि परमेश्वर तो देतो। पण आज आपल्यासाठी वचन असेल, विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्याशी बोलेल। काय तयार आहात देवाच्या वचनाकडे जायला? हा, आपण वचन काढू, सर्वांचं परिचित वचन आहे स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1 आपण वाचून घेऊ। स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1 आपण वाचू। परमेश्वर जर घर बांधत नाही, खूप परिचित वचन आहे आपल्या सर्वांना, आणि वचन असं म्हणतं परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत, तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत। बस आता नीट लक्ष द्या, आता माझ्याकडे बघा। देवाचं वचन असं म्हणतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत। आता मी मागं पण एका ठिकाणी मीटिंगला होतो, मी एक उदाहरण दिलं होतं की त्यांना सांगितलं की देवाने मोठ्या मोठ्या गोष्टी मनुष्याला करायला लावल्या। उदाहरणार्थ एदेन बागेमध्ये सर्व प्राणी पक्षी बनवले आणि देवाने नावं जी आहेत ना ते आदमाला ठेवायला लावली। सगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं कोणी ठेवली? आदमाने। हस्तक्षेप नाही केला देवाने, देवाने म्हटलं तू ठेव, कारण देवाला विश्वास होता आदमावर की तो करू शकतो।
एदेन बाग बनवली देवाने, सुंदर बनवली, सगळ्या गोष्टींवर अधिकार कोणाला दिला? आदामाला. त्याला म्हटलं तू सांभाळ, त्याची मशागत कर. का? देवाला विश्वास आहे मनुष्यावर की तो ते करू शकतो. इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी मोशेला अधिकार दिला आणि मोशेला म्हटलं तू फारो समोर जाऊन उभा राहा. मोशेला वाटलं कसं काय शक्य, पण देव म्हणतो तू जाऊ शकतो आणि करू शकतो. का? देवाला माहितीये तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. तू जा आणि जाऊन जाशील तर तू त्यांना परत घेऊन येशील. हालेलुया. आणि मोशे गेला आणि खरंच त्याने त्या चिन्ह चमत्काराद्वारे त्या इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं. लक्षात घ्या, बऱ्याचदा माणसाला नाही माहिती राहत की माझ्यामध्ये काय क्षमता आहे, पण परमेश्वराला ठाऊक की तुम्ही काय करू शकता. जसं परमेश्वराने गोल्याथासमोर दाविदाला उभं केलं. शौल पळत होता, इस्रायल लोक पळत होते, पण दावीद एक छोटासा पोरगा तो जाऊन उभा राहिला गोल्याथासमोर. का? कारण देवाला माहिती होतं तू करू शकतो आणि म्हणून परमेश्वराने दाविदाला तिथं उभं केलं. दानियेलाला परमेश्वराने सिंहाच्या गुहेत पाठवलं. का? कारण देवाला माहिती होतं तू त्यांना गप करू शकतो, तू जा, काही होणार नाही तुला. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगोला आगीच्या भट्टीत पाठवलं. का? कारण परमेश्वराला माहिती होतं आग तुम्हाला जाळू शकणार नाही. क्षमता आहे तुमच्यामध्ये. लक्षात घ्या, मोठी मोठी कामं बायबलमध्ये ना देवाने लोकांना करायला लावली, मनुष्याला करायला लावली. लाल समुद्र दुभागायचा होता, देवाने नाही दुभागला. त्याने मोशेला म्हटलं तू काठी उगार आणि त्या समुद्राला आज्ञा दे, म्हणजे समुद्र मागे हटेल. हालेलुया. म्हणजे काय? एवढं मोठं काम, लाल समुद्राचे 2 भाग करणं. परमेश्वर म्हणतो तू कर, मला कशाला हाक मारतोय? मला काय म्हणायचंय की जे काम परमेश्वराला माहिती आहेत ना मनुष्य करू शकतो, त्याच्यामध्ये देव हस्तक्षेप करत नाही. लक्षात घ्या, आज सुद्धा सेवा तुम्हाला आणि मला दिलेली असताना देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल ना तो माझ्याही पेक्षा अद्भुत कृत्य करेल. आमेन. याचा अर्थ काय होतो? अधिकार दिलाय त्याने. तो हा येशूने तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही केली की मी जे चमत्कार केले ते तुम्ही करा. येशू काय अपेक्षा करतो? जे माझ्याकडून राहिले ना ते तुम्ही पूर्ण करा. हालेलुया. जे माझ्याकडून राहिलंय ना ते तुम्ही पूर्ण करा, ही प्रभूची अपेक्षा आहे. आमेन. याचा अर्थ काय? 4 दिवस झालेला लाजर मेलेला होता, तर तुम्ही 8 दिवसाच्याला पण जिवंत करू शकता, पण विश्वास असला पाहिजे. हालेलुया. विश्वास असला पाहिजे. आता माझ्याकडे बघा, थोडं डिस्टर्ब होऊ नका इकडे तिकडे बघून. मला जे म्हणायचंय ना की परमेश्वराला माणसाची क्षमता माहितीये की मनुष्य काय करू शकतो. मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्याने माणसाला करायला लावल्या. त्याने म्हटले मोठे मोठे चमत्कार त्याने करायला लावले. यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती. याजक जेव्हा कोश वाहत होते ना, याजक जेव्हा कोश वाहत होते, तर बायबल असं म्हणतं की परमेश्वराने सांगितलं की याजक जेव्हा यार्देन नदीच्या तीराशी जाऊन पाय त्यांचे त्या पाण्यात भिजतील ना, यार्देन नदीचे काय होतील? 2 भाग. बोला काय होतील? परमेश्वर म्हटलं मी नाही करणार, त्यांचे पाय लागताच त्या ठिकाणी होतील. हालेलुया. बरीचशी चमत्कार बायबलमध्ये तुम्ही पाहतात ना. यहोशुवाने सूर्य जागच्या जागी थांबवला, चंद्राला जागच्या जागी थांबवलं. परमेश्वराला नाही सांगितलं त्याने स्वतः आज्ञा दिली. एलियाने आकाशाला आज्ञा दिली पाऊस पडायचा नाही, आणि त्याने म्हटलं तसं झालं. एलियाने स्वर्गातून अग्नी खाली पाडला. का? कारण त्याचा विश्वास होता, देवाने दिलेला अधिकार आहे. आमेन. माहिती का, परमेश्वराला ठाऊक आहे की मनुष्यामध्ये खूप मोठ्या क्षमता आहेत आणि मनुष्य ते करू शकतो. पण लाल समुद्र दुभागू शकतो, पण देव म्हणतो घर तू नाही बांधू शकत, घर देवच बांधू शकतो. हालेलुया. यार्देनेचे 2 भाग करू शकतो तू, तरी घर तू नाही बांधू शकत. तुझं घर देवच बांधेल. तुझ्याद्वारे मेलेले जिवंत होतील, ते होऊ शकतं, पण तुझं घर तू नाही बांधू शकत. तुझं घर देवच बांधेल. म्हणजे विचार करा, लाल समुद्र दुभागण्यापेक्षा मोठी गोष्ट घर बांधणं आहे, की जी गोष्ट देवाने स्वतःच्या हातात ठेवलेली आहे. आमेन. देव अशाच गोष्टी स्वतःच्या हातात ठेवतो ज्या माणसाला अशक्य आहेत, ज्या तुमच्या आणि माझ्याकडून नाही होत. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो माहिती का? परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. ज्ञान दिले देवाने, सामर्थ्य दिले, अधिकार दिलाय. अधिकाराच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर तुम्ही सुंदर घर बांधू शकतात, तुम्ही वैभवशाली घर बांधू शकतात. बायबल असं म्हणतं, ज्ञानाने तुमच्या घरातल्या खोल्या उत्तम वस्तूंनी भरून जातात. समजतंय ना? आज आपल्या लोकांची घरं मी बघतो ना, देवाने इतकी सुंदर घरं दिलीत ना. प्रभूने खूप आशीर्वादित केलंय आपल्या लोकांना. शहरामध्ये अशी घरं नाही सापडत जेवढे नवापूर तालुक्यामध्ये सुंदर घर आहेत. आणि विश्वासणाऱ्यांची म्हणतोय मी. कोणाची? विश्वासणाऱ्यांची. एक वेळ होती की आपल्याकडे काहीच नव्हतं ना. आपण सर्व, मी पण आदिवासी समाजातून आहे, तुम्ही पण आदिवासीच आहात. आपल्याला माहिती कुडाच्या घरात राहणारी लोक आपण ना. सायकल माहिती नव्हती आपल्याकडे. आज 4 व्हीलर चांगल्या चांगल्या गाड्या प्रत्येकाच्या दाराशी आहेत. कुडाच्या घराशिवाय आपण राहत नव्हतो, पण आज परमेश्वराने बंगले दिलेत आपल्याला, आणि ते बी साधे सुधे नाही, चांगले चांगले दिलेत ना. की
चांगल्यांना लाज वाटते आपल्याला बघून, लक्षात घ्या. म्हणून लोकांना वाटतं यांना पैसा मिळतो. पैसा नाही मिळत रे आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो. परमेश्वर काय करतो माहिती का? तुम्ही जेव्हा प्रभूकडे येतात ना, तो तुम्हाला घेतो एदेनामध्ये ठेवतो. कशात ठेवतो? एदेनमध्ये. आणि एदेन नेहमी सुंदरच असते. आमेन. आमचे लोक ना कुडाच्या घरात जरी राहतील ना, तरी त्यांचं कुडाचं घर एदेन बाग आहे. समजतंय का? ते कुडाचं घर पण काय? एदेन बाग आहे. हा, त्या ठिकाणी दारूचा वास तुम्हाला येणार नाही, तंबाखूने थुकल्याचा वास येणार नाही, तिथं घाणेरड्या गोष्टी तुम्हाला ऐकायला येणार नाही. ती एदेन बाग आहे. आमेन. हा, तुम्ही लाख सोन्याचा महल जरी बांधला ना, आणि तिथं जिवंत देव तुमच्या सोबत नाही ना, तर त्याला सुद्धा तुम्ही उकिरडास करून टाकाल. लक्षात घ्या. पण जेव्हा तुम्ही देवाची लेकर होतात आणि देव तुमच्या सोबत राहतो, देव तुमचं घर बांधतो ना, तुमच्या कुडाच्या घराला सुद्धा तो एदेन बाग करून टाकतो. आमेन. नीट लक्ष द्या. माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की मोठी मोठी कामं मनुष्य करू शकतो, देवाने अधिकार दिलाय, पण देवाची इच्छा आहे घर बांधण्याचं काम तुम्ही करू नका, ते मला द्या. हालेलुया. आणि तो फुकटात बांधतो. कसा बांधतो? इंजिनियरला पैसे देतो आपण, आर्किटेक्टला पैसे देतो आपण, सर्वांना पैसे देतो आणि मग तो घर बांधतो. पण परमेश्वर म्हणतो तो ते बांधून देईल. हे बाहेरचं सगळं बांधणं फार सोपं आहे. नीट लक्ष द्या. एखादा व्यक्ती आजारी पडला ना, दवाखान्यात जातो, सिरियस आहे, समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला, आणि जर सिरियस तब्येत असली ना, डॉक्टरकडे तुम्ही घेऊन जातात. तुम्हाला माहिती हुशार डॉक्टर जो असतो ना, बाहेरच त्याला चेक करतो. आणि डॉक्टरला जर वाटलं ना हा वाचणार नाही, तर डॉक्टर काय म्हणतो? तुमच्या रिस्कवर आतमध्ये घेतो, नाही तर घेऊन जा घरी. खरंय का खोटंय? का? कारण डॉक्टरला माहिती हे आता माझ्या हातात राहिलेलं नाही. डॉक्टर काय म्हणतो माहिती का? मी प्रयत्न करेल. बोला, मी काय करेल? बाकी सर्व कोणाच्या हातात आहे? हा, ज्या डॉक्टरला देवावर भरोसा नसतो ना, त्याला पण भीतीपोटी म्हणावं लागतं की सगळं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. कारण डॉक्टरला माहिती मेला बिला तर हे दवाखाना फोडतील असं. समजतंय का? म्हणून डॉक्टर पहिलेच सांगतो हे केस माझ्या हातात राहिलेली नाही, तुम्ही प्रार्थना करा, मी केवळ प्रयत्न करेल. डॉक्टर केवळ वाचवायचा प्रयत्न करू शकतात, वाचवू शकत नाही. डॉक्टर तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात, जीव देऊ शकत नाही, जीवदान देऊ शकत. हे कोणाच्या हातात ठेवले? देवाने. म्हणून डॉक्टर सुद्धा म्हणतात शेवटच्या क्षणाला, आता प्रार्थना करा, देवाच्याच हातात आहे. हालेलुया. तसंच घर आहे ना, तुम्ही किती मोठ्या आर्किटेक्टला बांधायला द्या, इंजिनियरला बांधायला द्या, तो घर सुंदर बांधेल, घर सजवून बांधेल. घरामध्ये तुम्ही चांगल्या वस्तू, महागड्या वस्तू आणू शकतात. तुम्हाला माहितीये, महागड्यातला महागडा सोफा घरामध्ये ठेवा, महागड्यातला महागडा कॅबिनेट तुम्ही घरामध्ये बसवा, एसी बसवा, वॉशिंग मशीन घेऊन या, तुम्ही टीव्ही आणा, फ्रीज आणा, सगळ्या सुंदर वस्तूंनी घर भरा. पण ते सगळं घर भरल्यानंतर त्या इंजिनियरनी, आर्किटेक्टनी त्याची पूर्ण बुद्धी लावल्यानंतर मला एक सांगा, शांती घरात आणता येते का? प्रेम घरात आणता येतं का? आनंद कुठून विकत आणता येतो का? आरोग्य कुठून विकत आणता येतं का? हे जे आहे ना, हे फक्त देवच करू शकतो. हालेलुया. तुम्ही तुमच्याने जेवढं होईल तेवढं कराल, पण खऱ्या अर्थाने घरात लागणारी जी गोष्ट आहे ना, ती आहे घरात शांती असणं. येशू म्हणतो ज्या घरात जाता त्या घरात काय म्हणा? शांती असो. कारण देवाला माहितीये यांच्याकडे एक टाइम खायला कमी असलं ना चालेल, पण यांच्या घरात काय पाहिजे? शांती. तुम्हाला माहिती शांती फार महत्वाची आहे घरामध्ये. आज लोकांकडे पैसा आहे, धन दौलत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण काय नाहीये? शांती. नोकरी आहे, सर्व काही आहे परिवारांमध्ये, पण आज परिवारात काय नाही राहिलेली? शांती. आणि म्हणून येशू म्हणतो ज्या घरात तुम्ही जाल ना देवाच्या दासांनो, शिष्यांना त्याने सांगितलं पहिले शांतीची घोषणा करा. कारण प्रभूला माहिती यांनी खूप कमवून ठेवलेलं आहे, आणि जेवढं कमवलंय ना ते शांती नाही घेऊन आले, अशांतीच घेऊन आलेले घरात. समजतंय का? माणूस जेवढा पैशाच्या मागे लागतो ना, आणि जेवढं कमवण्याच्या मागे लागतो ना, तेवढा अशांत 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 होत जातो. लक्षात घ्या. येशू म्हणतो ज्या घरात जाल ना त्या घराला काय म्हणा? शांती असो. कारण प्रभूला माहितीये ही शांती मीच देऊ शकतो. म्हणून देव म्हणतो ना, हे घर तुम्ही बांधून टाका, मधलं घर मला बांधायला द्या. आमेन. मग त्या घरात जी शांती लागेल ना ती मी देतो. आनंद लागतो ना तो मी देतो. प्रेम लागतं ना ते मी देतो. आरोग्य लागतं ना ते मी देतो. कारण हे देवाने कोणाच्या हातात ठेवलंय? स्वतःच्या. बोला, कोणाच्या? हे आपल्या हातात नाही, हे तुमच्या आणि माझ्या हातात नाहीये. लक्षात घ्या. आज सर्व काही तुम्ही वस्तू विकत आणू शकतात, प्रेम विकत आणू शकत नाही. हे तुमच्या हातात नाहीये, आणि हे सगळं ना परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून देव म्हणतो तू समुद्र दुभागशील, तू यार्दनेचे 2 भाग करशील, तू तुतीच्या झाडाला म्हणशील उपटून समुद्रात टाकला जा तरी ते होईल, पण घर तू बांधू शकत नाही. घर फक्त परमेश्वरच बांधतो. आमेन. आणि जर देव घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. एक वचन वाचा, इब्री लोकास पत्र याचा 3रा अध्याय
इब्री लोकास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 4 वाचा. इब्री लोकास पत्र 3 आणि वचन 4. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते. हाच प्रॉब्लेम आहे. हे वचन काय म्हणतं बघा, परत वाचा. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं. म्हणून देव म्हणतो परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. इब्री लोकास पत्रामध्ये फार सुंदर लिहिलंय की प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही बांधलेलं आहे ना ते होऊ शकतं. तुम्हाला माहिती का, प्रत्येक घरामध्ये कोणीतरी वेगळा पुढारी असतो जो त्याच्या पद्धतीने घर बांधतो. जरुरी नाही की जो कमवतो तोच घर बांधेल. अहाब राजा होता. बोला, अहाब कोण होता? राजा होता. सगळं त्याच्या अधिकारात होतं. पण अहाबाला स्वतःची बुद्धी नव्हती. त्याचं घर त्याची बायको इजबेल बांधायची. कोण बांधायची? इजबेल म्हणेल ती पूर्व दिशा अहाबाच्या जीवनामध्ये. म्हणून बायबल काय म्हणतं, प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं. जो कमवतो तोच बांधेल अशातला भाग नाहीये. काही वेळेस पती कमवतो, पत्नी घर बांधते. पत्नी कमवते, पती घर बांधतो. काही वेळेस पती पत्नी कमवतात आणि लेकरं घर बांधतात. प्रत्येक आपापल्या प्रमाणे घर बांधतो आपलं. तुमच्या घरात कोणाचं चालतं त्याच्यावर ठरतं की तुमचं घर कोण बांधतंय. हालेलुया. प्रत्येक घरात पुरुषाचं चालतं का? हालेलुया. अरे तो राजा होता अहाब ना, तरी त्याची बायको त्याला चालू द्यायची नाही. विचार करा. उठ म्हणता उठ, बस म्हणता बस. इजबेल. फार वाटोळ झालं त्या घराचं. खरं की खोटं? अब्राहम कोणाचं ऐकायचा, बायकोचं का देवाचं? बोला, बायकोचं का देवाचं? अब्राहमाच्या घरात कोणाचं चालायचं, बायकोचं, त्याचं का देवाचं? नीट लक्ष द्या. जे घर देवाने बांधलेलं असतं ना त्या घरात ना तुमचं ना माझं कोणाचंच नाही, देवाचंच चालतं फक्त. हालेलुया. अब्राहमाचं घर देवाने चालायचं. देव म्हटला उठ, उठायचं. देव म्हटला जा, जायचं. देव म्हटला हे कर, तो करायचा. एकुलता एक मुलगा इसाक जन्माला. देव म्हटलं जा त्याला बली अर्पण कर, लगेच चालला त्याला घेऊन. काही स्वतःच्या बुद्धीने नाही. अब्राहमाने मरेपर्यंत घर बांधलं नाही. का? कारण देवाची इच्छा नव्हती. तंबूत राहिला तो. नीट लक्ष द्या. अब्राहमासोबत लोट होता. बोला, कोण होता? त्याचा पुतण्या लोट होता. निघताना ते सोबत होते. अर्ध्या रस्त्यात दोघं आशीर्वादित झाले. कारण लोट कोणासोबत चालला होता? अब्राहम. आणि अब्राहम कोणासोबत चालला होता? समजते का? अब्राहम देवाशी जोडलेला आहे म्हणून अब्राहम आशीर्वादित होतोय. आणि अब्राहमाशी लोट जोडलेला आहे म्हणून लोट आशीर्वादित होतोय. जोपर्यंत सोबत येत ना आशीर्वादित होते. लोटाने म्हटलं आणि अब्राहमाने म्हटलं आपल्या गुराख्यांमध्ये भांडणं होत आहेत, आपण वेगळे होऊन जाऊ. तुला पाहिजे तो प्रदेश निवड. लोटाने निवडला आपल्या बुद्धीने की तो. अब्राहम म्हणतो तू पूर्वेस गेला तर मी पश्चिमेस जाईल. कारण अब्राहमाला माहिती होतं मला प्रदेश आशीर्वादित नाही करणार, पाणी आशीर्वादित नाही करणार, मला आशीर्वादित करणारा देव आहे. हालेलुया. समजतंय का? लोटाने पाण्याचा प्रदेश निवडला, हिरवागार प्रदेश निवडला. त्याला वाटलं तिथे गेलो तर मी आशीर्वादित होईल. बऱ्याचदा विश्वासी लोकांनो आपण सुद्धा ना लोटासारखी परिस्थिती आहे आपली की आपण आपल्या बुद्धीने अशा गोष्टी करतो की मी जर ते केलं ना तर मी आशीर्वादित होईल, मी जर असं केलं ना तर मी आशीर्वादित होईल. पण अब्राहमाचं तसं नव्हतं. अब्राहम त्याला काय म्हणतो, तू पूर्वेस गेला ना मी पश्चिमेस जाईल. याचा अर्थ काय होतो? मी तुझ्या विरुद्ध करेल. याचा अर्थ स्पष्ट होतो. तू दक्षिणेस गेला तर मी उत्तरेस जाईल. म्हणजे काय? तू बुद्धीने निवडशील ना, मी देवावर भरोसा ठेवून निवडेल. हालेलुया. पूर्णपणे दोघांमध्ये एवढा विरोधाभास आहे. लक्षात घ्या. अब्राहमाने स्वतः काहीच नाही निवडलं. अब्राहमाला माहिती होतं मला घर बांधायचंच नाही. का? कारण देव जोपर्यंत मला सांगत नाही घर बांध, मी बांधणार नाही. तो कशात राहिला? तंबूत. बोला, कशात राहिला? पण मला एक सांगा, घर सोडून कोणाला पळावं लागलं? लोटाला. बोला, कोणाला? कुठून पळाला तो? सोदोम आणि गमोरामध्ये. त्यांनी घर बांधलेलं होतं. सोदोम आणि गमोरामध्ये राहायला गेला ना, तंबूत नाही राहिला तो कशात राहिला? त्याने घर बांधलं तिचं. अब्राहमाने शेवटपर्यंत घर नाही बांधलं. मरून गेला तरी तंबूतच राहिला. का? कारण देवाची इच्छा होती. तंबूत तो जेवढा आशीर्वादित झाला ना तेवढा लोट घरात पण आशीर्वादित नाही झाला. जे घर बांधलेलं होतं ना ते बांधलेलं घर राहतं घर सोडून त्याला पळावं लागलं. जीव वाचवावा लागला. काहीच नाही राहिलं त्याच्याकडे. कमवलेलं सगळं गेलं. कारण देव जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. सगळं जागच्या जागी राहिलं. बायकोचा जीव अडकला होता. कुठं? घरात. बोला, कुठं? कारण तिने बांधलेलं होतं. कोणी बांधलेलं होतं?
तिने. नीट लक्ष द्या, जे तुम्ही बांधतात ना त्याच्यात तुमचा जीव असतो. समजतंय का? पण जे देवाने बांधलेलं आहे ना, आपलं लक्ष देवाकडेच असतं मग, कारण इथल्यापेक्षा तिथं जास्त मोठं घर आहे. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय? भाड्याचं घर सोडताना रडू येतं का? रडू येतं नाही ना, रडू नाही येत ना. तसंच आहे, तुम्ही जेवढे मोठे घर बांधतात ना, जीव नका लावू त्याला. समजतंय का? त्या लोटाच्या बायकोचा जीव होता, मिठाचा खांब झाली. देव वाचवायला निघाला, देव म्हणतो मागं वळून पाहायचं नाही तर काय होशील? मिठाचा खांब. बहिणींनो जरा जपून राहा, कारण प्रॉब्लेम तुमचाच आहे ना. गॅस बंद केला का नाही, कुलूप लावलं का नाही, कपाटाची किल्ली बरोबर घेतली का नाही, अर्ध लक्ष घरात असत. बसलेले इथं असतात ना, कोंबड्या आल्या असतील का नाही. रविवारी चर्चला जातात, कोंबडीचं टेन्शन असतं कोणाच्या घरात अंड दिलं असं ना. लक्षात घ्या, हे लोटाच्या बायकोचे लक्ष नाहीत. कळतंय का मी काय सांगतोय? लोटाच्या बायकोचा जीव होता घरात, म्हणून तिचा जीव तिथंच अडकलेला होता. पण अब्राहमाचं तसं नव्हतं. अब्राहमाला माहिती होतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. नीट लक्ष द्या, अब्राहम नेहमी आशीर्वादित झाला. त्याने जे केलं त्याच्यात आशीर्वादित झाला. कारण होतं त्याच्या मागं, अब्राहम देवावर भरोसा ठेवून चालायचा. आमेन. आणि लोटाने स्वतःच्या बुद्धीने बांधलं आणि त्याचं वाटोळ झालं. पण बायबल काय म्हणतं? इब्री लोकासपत्र 3:4, प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते. आणि देवाला तेच नकोय. जोपर्यंत ते बांधलेले घर तुम्ही मोडत नाही म्हणजे बुलडोजर नका चालवू त्याच्यावर. देव ना या मातीने आणि सिमेंटने बांधलेल्या घराविषयी म्हणतच नाही. हालेलुया. घर हे नाही राहत. आता हे घर आहे ना, इथं लोक राहतात म्हणून याला घर म्हणाल तुम्ही. याच्यामध्ये ना तुम्ही 50 मुलं आणून ठेवून द्या, तुम्ही त्याला बोर्डिंग म्हणाल. तुम्ही याच्यामध्ये दवाखाना चालू करा, तुम्ही त्याला काय म्हणाल? याच्यामध्ये गायी बांधा, तुम्ही त्याला काय म्हणाल? गोठा. इमारत तीच आहे. इमारत बदलली का? नाही, फक्त त्याच्यातलं काय बदललं? काम बदलली ना. तुम्ही मध्ये जे ठेवाल ना त्याच्याने ते ओळखलं जाईल. ही इमारत आहे, हे घर नाहीये. घर कशाला म्हणतात? जिथं माणसं राहतात, परिवार राहतो, त्याला काय म्हणतात? घर. या घरातली व्यक्ती उठून या घरात राहायला लागली ना तर याला घर नाही म्हणणार. इथं त्यांनी समजा, असं करू नका पण मी सांगतोय बरं का, इथं समजा त्यांनी गुरंढोरं बांधली या घरात आणि या घरात येऊन राहायला लागले, उदाहरण मी सांगतो, तर लोक काय म्हणतील माहिती का? यांचं घर कोणतं आहे आणि ह्या काय आहे? गोठा. फरक नाही पडत मोठं काय जास्त महागडं काय, त्याच्यात कोण राहतंय ना त्याच्याने फरक पडतो. घर बांधलेल्या वस्तूला नाही म्हणत, घर त्याच्यामध्ये राहणाऱ्या परिवाराला म्हणतात. हालेलुया. आणि परमेश्वर हे घर नाही बांधत, परमेश्वर त्या आतल्या घराला, त्या परिवाराला बांधतो. आमेन. म्हणून बायबल म्हणतं की इब्री लोकासपत्रात की प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं आहे. आणि देवाला ते जोपर्यंत तुमचं घर तुम्ही बांधतात ना, देवाला काहीच करता येत नाही. नीट लक्ष द्या. अब्राहमाने सर्वतोपरी देवावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळेस देवाचं ऐकून चालला, आशीर्वादित झाला. पण एकचदा त्याने त्याच्या बायकोचा सल्ला ऐकला. कोणी? अब्राहमाने. बोला कोणी? त्याची बायको त्याला म्हटली, आपल्याला काही मुलबाळ होत नाही, एक काम कर, माझी जी दासी आहे ना तिच्याशी काय कर, लग्न कर, मग आपल्याला काय होईल? मुलगा होईल. अब्राहमाने ऐकलं. पहिल्यांदा सारेने म्हटलं मला एक खोली बांधू दे घराची. आतापर्यंत सगळं काम तोच करत होता, कोणावर विश्वास ठेवून? देवा तूच बांध आमचं घर. पण पहिल्यांदा त्याने ना एक भिंत बांधायला लावली सारेला आणि सगळं वाटोळं केलं तिने. एकचदा तिचं ऐकलं त्याने की हगार जी आहे ना तिची दासी, तिच्याशी लग्न कर, आणि त्याने केलं. आणि बायबल असं म्हणतो जो मुलगा उत्पन्न झाला ना, इश्माईल, काय नाव त्याचं, तोच तिला त्रासदायक झाला. तो अब्राहमाला बी त्रासदायक झाला, डोकेदुखी झाला तो. का? कारण याच्यामध्ये देवाने बांधलेलं नव्हतं. याच्यात देवाची योजना, ही कोणाची योजना होती? सारेची. बोला कोणाची योजना होती? तुम्हाला माहिती अजूनपर्यंत त्रासदायक आहे इश्माईल, अजूनपर्यंत. एकच चूक, एकच निर्णय स्वतःच्या बुद्धीने बायकोचा ऐकून घेतला, देवाची इच्छा नाही झाली, अजून भोगतोय. अब्राहमाचा पुरा वंश भोगून राहिला, आपण बी भोगतोय. लक्षात घ्या. एक चूक जी असते ना, फळ खा, आदामाला हवेने सांगितलं ना. आतापर्यंत आदाम कोणाचं ऐकत होता? देवाचं. पहिल्यांदा कोणाचं ऐकलं? बायकोचं. बायकोने कोणाचं ऐकलं?
शैतानाचा. कोणीतरी दुसऱ्याचं ऐकतं ना. देव सोडून तुम्ही कोणाचं पण ऐका, वाटोळच होईल. हालेलुया. तुम्ही ना कितीही लोकांना विचारा की काय करू माझा परिवार शांत होण्यासाठी, किंवा माझ्या परिवारात आनंद यावा, आशीर्वाद यावा. आशीर्वाद म्हणजे पैसा नाही राहत बरं का, पहिली गोष्ट लक्षात घ्या. सोनं चांदी पैसा महागड्या वस्तू याला अजिबात आशीर्वाद म्हणायचा नाही, अजिबात नाही. धन्य तो मग व्यक्ती असतो ज्याच्या जीवनामध्ये शांती दिसते, आनंद दिसतो, प्रेम दिसतं. आमेन. हालेलुया. ज्या राजाने दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्याची शिक्षा सुनावली, सिंहाच्या गुहेत गेला कोण? दानिएल. बोला, गेला कोण? रात्रभर रडला का तिथं जाऊन? नाही. दानिएल आरामात होता. कुठं? सिंहाच्या गुहेत. पण बायबल असं म्हणतं, झोप कोणाची उडली? राजाची. झोपला कुठं होता? महलामध्ये, स्वतःच्या चांगल्या जागेत. तरी सुद्धा झोप कोणाची उडली? राजाची. आणि दानिएल मस्त आहे कुठं? सिंहाच्या गुहेत. कारण तो कोणासोबत आहे? लक्षात घ्या. तुम्ही महलात जरी राहिला, देव नसेल ना, तुमची झोप लागणारच नाही तुम्हाला. लोकांना गोळ्या घेऊन झोपावं लागतं ना. खूप महागडं घर बांधलं, चांगला बेड घेतला, एसी लावला, सगळ्या गोष्टी आहेत, पण रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. का? कारण तुमचं घर देवाने बांधलं नाही. देव म्हणतो ना, ते तुमच्याने शक्यच नाही. प्रत्येक घर कोणीतरी काय केलेलं असतं? बांधलेलं असतं. आणि जोपर्यंत तुम्ही ते बांधलेलं आहे ना, त्याच्यात तुमच्या वस्तू राहतील. तुम्ही ते बांधलेलं आहे ना, त्याच्यात सगळे तुमचे स्वभाव दिसतील. पण जेव्हा ते घर देव बांधतो ना, त्याच्यामध्ये देवाचे गुण यायला लागतात. हालेलुया. एक वचन वाचू आपण, लूक शुभवर्तमान 19वा अध्याय. लूक शुभवर्तमान. माझ्या प्रत्येक संदेशात हा व्यक्ती असतो. काल पण मी MP बॉर्डरला होतो, तिथं पण भेटला मला हा. लूक शुभवर्तमान 19 आणि 1 वचन. त्याने यरीहोत प्रवेश केला. हा, त्याने, येशूने जेव्हा यरीहो मध्ये प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता, आणि येशू तिथून पुढे जात होता, तेव्हा पहा, हा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. हा, आता ह्या वचनाकडे नीट लक्ष द्या. तो मुख्य जकातदार असून काय होता? श्रीमंत होता. आता मला एक सांगा, श्रीमंती कशाने ओळखली जाते? धन दौलत पैसा, बरोबर आहे ना? ठीक आहे, मला एक सांगा, एखादा श्रीमंत आहे ना, पैसा दाखवत नसेल, झोपडीत राहत असेल तर ओळखता येत नाही. पण श्रीमंती ओळखली कशी जाते? त्याने काय बांधला? मोठा बंगला. काय घेतली? मोठी. गळ्यामध्ये काय आहे? सोनं विना ना. सगळं श्रीमंती अशी दिसते. मग जक्कई कसा असेल? बायबल म्हणतो तो काय होता? श्रीमंत होता, मुख्य जकातदार होता. याचा अर्थ ना, जक्कईकडे सगळ्या त्या वस्तू होत्या की ज्या एका श्रीमंताकडे असल्या पाहिजे. हालेलुया. फार विचित्र असतं. श्रीमंत असणं ना, लोकांना वाटतं खूप चांगलं आहे, पण चांगल्यापेक्षा वाईट जास्त आहे. का? कारण मग श्रीमंताला ना श्रीमंत सारखंच राहावं लागतं. कपडे बी साधे चालत, बुट बी साधे चालत नाही. आपलं ठीक आहे हो, आपल्याला माहिती ना, कोणते बी बुट घाला, चालायचंच आहे ना. त्यांचं तसं नाही राहत. 5,000 शिवाय चालू शकत नाही. आपले काही नाही, 500चे पण चालतात आपल्याला. पण श्रीमंताचं तसं नाही राहत. पाय बी तेच असतात बरं का, आपल्यासारखेच. पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांना त्यांच्या पायांना 5,000च्या बुटाशिवाय तिचे पाय चालू शकत नाही. आपलं बरं आहे, कोणतं पण पाणी आलं पिऊन घ्यायचं. त्यांचं आता ते ब्लॅक वॉटर पितात. काय पितात? ब्लॅक वॉटर. आता काय प्रकार आहे हा देवालाच माहिती. आदाम हवेला परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवलं आणि त्यांना 4 नद्या दिल्या. काय दिल्या? 4 नद्या. आणि त्याला म्हटलं प्या, किती पाणी प्यायचं. एदेन बागेत सुद्धा आहे ना, फिल्टर नव्हतं बसवलेलं देवाने. नद्यांचं पाणी पित होते. कोण कोण? तरी डायरिया व्हायचा. आणि आता फिल्टर लावतात तरी आजारी पडतात. कारण तुमचं घर कोणी बांधलं नाही? अरे बोला ना, देवाने बांधलं नाही. आदाम हवेकडे काय होतं? घर बांधलं होतं का देवाने एदेन बागेत? नाही. काही होतं का? सांगा ना मला. त्यांच्याकडे दवाखाना बांधला देवाने? काहीच, कसलीच गरज नाही. कारण त्यांच्या सोबत कोण होता? एदेन बाग कोणी बांधलेली होती. आणि म्हणून परमेश्वराने जे बांधलेलं आहे ना, त्याच्यामध्ये कसलीच कमी पडत नाही. लक्षात घ्या. तुम्ही बांधा, कितीही चांगलं बांधा. कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या बंगल्यात राहणाऱ्यांना जास्त भीती होती. बिचारे फुटपाथवर राहणारे सगळ्यात कमी मेले. लक्षात घ्या. कारण त्यांची काळजी कोणाला आहे? देवाला. आणि ह्यांनी ऑलरेडी लोखंडाचे दारा बसून ठेवलेले आहे ना, देवाला माहिती आहे मला पण आतमध्ये घुसू देत. लक्षात घ्या.
श्रीमंताचा प्रॉब्लेम हाच आहे. काय मोठे मोठे दार याच्यासाठी बसवतो की मध्ये आतमध्ये कोणी यायला, आणि मग तो देवाला पण नाही घुसू देत. तो म्हणतो तू पण बाहेर राहा. मग अशी लोक सगळ्यात जास्त असुरक्षित असतात. हालेलुया. गरीबाचं तसं नाही ना, त्याच्या बिचाऱ्या दाराची कडी सुद्धा मुडलेली असती ना. आओ जाओ घर तुम्हारा ना. परमेश्वर बी जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊ शकतो. पण श्रीमंताचं तसं नाही ना. तो प्रत्येकाला टाइम देतो. हे मला वेळ नाही, आताच ये ना. मग देव म्हणतो तुझ्या घरात तूच मर, मी नाही येत. समजतंय का? देवाला आपण टाइम द्याल तर देव येणार, तो त्याच्या वेळेनुसारच येतो. आमेन. लक्षात घ्या, परमेश्वर जर घर बांधत, ते बांधणाऱ्याचे श्रम. हा श्रीमंत आहे जक्कय, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी मुबलक आहेत. म्हणून त्याला श्रीमंत म्हटलं. तो मुख्य जकातदार होता. आता जकातदार होता म्हटल्यानंतर पैसा तर काही चांगला नाही. कसा कमवलाय त्याने? 2 नंबरचा. बोला कसा कमवलाय? जक्कयाने त्याचं घर बांधलंय स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या पैशाने. पैसा कसा का आला, पण घर बांधलंय. लक्षात घ्या, 2 नंबरच्या पैशाने घर बांधलं, लोकांना लुटून घर बांधलं, दुसऱ्या लोकांचे श्राप घेऊन घर बांधलं, दुसऱ्या लोकांचा तळतळाट घेऊन घर बांधलं. बांधलंय त्याने. श्रीमंत आहे जक्कई. काय आहे? श्रीमंत आहे. पण बायबल काय म्हणतो पुढे वाचा. येशू कोण आहे? एकदा असं झालं की त्या गावात जेव्हा येशू आला, तर येशू कोण आहे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. जक्कयाच्या मनात एक गोष्ट आली की हे प्रभू येशू बद्दल मी ऐकलंय, पण मला आज त्याला पाहायचंय. हालेलुया. खूप चांगली गोष्ट जक्कयाच्या मनात आली की मला ना आज जक्कयाला पाहायचंय. मग जक्कयाने काय विचार केला माहिती का? मी आता घरून निघतो आणि कोणाला बघायला जातो? येशूला. बंगल्यात राहणारा व्यक्ती, महलामध्ये राहणारा व्यक्ती, सुखसोयीमध्ये राहणारा व्यक्ती, नोकर चाकरांमध्ये राहणारा व्यक्ती, पण तो आज येशूला पाहायला बाहेर निघाला. हालेलुया. स्वतःने जे बांधलेलं आहे ना ते सोडलं त्याने. कोणाला बघायला? येशूला. स्वतःचा आयुष्य आराम सोडला त्याने. कोणाला बघायला? येशूला. ही जक्कयाच्या जीवनातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे की येशूला शोधण्यासाठी त्याने घर सोडलं. येशूला शोधण्यासाठी त्याने त्याचा आयुष्य आराम, त्याचा पैसा सोडला. जो व्यक्ती रोज पैसा कमवतोय, आज सुद्धा त्याच्यासाठी तो पैशाचाच दिवस होता, पण त्याने ठरवलं पैशापेक्षा श्रेष्ठ काहीतरी गावात आहे. तो कोण आहे? येशू. मग आज धंदा नाही झाला तरी चालेल, पण मला कोणाला बघायचंय? जे लोक रविवारच्या दिवशी कामधंदे करतात ना, तुम्ही कधीच आशीर्वादित होणार नाही आणि तुम्हाला कधीच येशू दिसणार नाही. मी खरंच सांगतो तुम्हाला. तुम्हाला सोमवार पासून शनिवार बी कमी पडतात का की रविवारी बी मरतात तिकडं कामाला? नाही सांगा ना मला, खरं सांगा ना. तुम्हाला 6 दिवस सुद्धा कमी पडतात का? तर त्या देवाने सुद्धा 7व्या दिवशी आराम केला ना आणि आशीर्वादित केलं त्या दिवसाला. तुम्ही देवापेक्षा मोठे झाले का? कधीच आशीर्वादित नाही होणार तुम्ही. बायकोला बी पाठवायचं नाही चर्चला. तिला वाटतं की मी माझ्या नवऱ्याला आशीर्वाद घेऊन जाईल. अजिबात नाही असं होत. अजिबात नाही होत. सगळे या प्रभू समोर. तुम्हाला माहिती का, तुम्ही जोपर्यंत स्वतःचा फायदा नाही सोडत ना, तुम्हाला देव हा फायदा भेटू शकत नाही. पौल काय म्हणतो माहिती का, की ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा म्हणून मी बाकीच्या सगळ्या गोष्टी केरकचरा लेखतो. समजतंय का? परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना आज्ञा दिली होती, शब्बात दिवस पवित्रपणे पाळा. तो दिवस तुम्ही काहीच कामकाज करायचं नाही, पण तो एक दिवस तुम्ही देवासाठी दिला ना, या दिवसाचा मोबदला देव तुम्हाला पुढे भरून देईल. हालेलुया. रविवारी काहीच कामकाज करू नका. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सोमवार तुमचा दुपटीने आशीर्वादित होईल. हालेलुया. माझं बोलणं कदाचित काही लोकांना लागत असेल, पण कदाचित कोणीतरी आहे तिथं असे, म्हणून तर देव बोलतोय ना. रविवार बुडवणारे, कामधंदे करणारे, यांना रविवारी जास्त कामं निघतात. मग इकडं फिरतील तिकडं फिरतील, रविवार यांना चर्च दिसत नाही. काही काही तर असे महाभाग आहेत ख्रिस्ती म्हणवणारे की जे डायरेक्ट नाताळालाच उगवतात. या वर्षभर दिसत. मी नेहमी म्हणतो हे नाताळाचे तारे आहेत, ख्रिसमस स्टार. आता नाताळ येईल ना पुढच्या महिन्यामध्ये. आपण घराच्या बाहेर काय अटकवतो? तारा. तो कोणता तारा असतो? नाताळाचा. बोला कोणता? ज्या घरामध्ये असे लोक असतील ना, त्यांचा फोटो तिथे लावा, कारण तो पण ख्रिसमस स्टार आहे.
जो वर्षातून एकचदा दिसतो नाताळाच्या दिवशी चर्चमध्ये, नंतर वर्षभर विजून जातो. येशू काही सांगून येणार आहे का मी नाताळालाच येईल असं? मग कोणत्या भरोश्यावर जगतायत तुम्ही? नीट लक्ष द्या. माझा विषय हा नाही, पण देवाचा आत्मा चालवत याचा अर्थ कोणीतरी आहे ना. काही लोक म्हणतात सर मलाच बोलले. हा तुलाच बोललो, कारण तुझ्यातच तो किडा आहे. अडचणच काय मग? तुला वाटतं तुला बोललो तर तुलाच बोललो असेल कदाचित. तू चुकणार नाही तर तुला लागणार नाही. लागतं कशासाठी? चुकतो तेव्हा. मग लागायलाच पाहिजे. तर फायदाच काय? देवाचं वचन काय? दुधारी आणि मग ती लागणार नाही तर मग फायदी. तलवारीला धार आहे म्हणून तर लागते ना. हालेलुया. प्रभूची तलवार काही बोथट नाही झालेली, समजताय का? ती कापतेच, तुकडे तर पडणारच आहे. सांधे मज्जा आरपार छेदून पार जाते. हालेलुया. घरी जाऊन मग मलम लावत बसा. हालेलुया. आपली चूक आहे ती लक्षात घ्या. आपण जे घर बांधतो ना, नंतर आपण आपल्या डोक्याला हात लावून बसतो, हे काय केलं? कारण तुम्ही देवाला बांधू दिलं नाही, तुम्ही देवाला संधी दिली नाही आहे. पण जक्कयाच्या जीवनात एक गोष्ट चांगली होती. एक दिवस आला की तो येशू ख्रिस्ताला सगळं काही सोडून, काम धंदे बाजूला सोडून, त्याला कोणाला बघायचं होतं? येशूला. बाहेर निघाला. पुढे वाचा. येशू कोण आहे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. प्रयत्न करत होता. हालेलुया. दिसो न दिसो, काय केले पाहिजे? प्रयत्न. बोला, काय केले पाहिजे? येशू भेटो न भेटो, आपण काय केले पाहिजे? येशूचा आवाज ऐकायला येऊ न येऊ, काय केले पाहिजे? चमत्कार माझ्या जीवनामध्ये दिसो ना दिसो, मी काय केले पाहिजे? प्रयत्न. तुम्हाला माहिती, जो प्रयत्न करतो ना त्याला देव भेटतो. आमेन. जो काहीच नाही करत ना त्याला काहीच भेटत नाही. बायबल असं म्हणतो, तो प्रयत्न करत होता की येशू कोण आहे हे बघण्याचा. आमेन. जक्कयाला प्रयत्न करण्याची सवय नाहीये, कारण हाताखाली काय आहेत? नोकर. बोला, काय आहेत? प्रयत्न कोणाला करावे लागतात माहिती का? आपल्यासारख्या गरिबांना. श्रीमंतांना कसले प्रयत्न? पण तरी तो काय करत होता? प्रयत्न. कारण प्रभूला बघण्यासाठी ना गरीब श्रीमंत चालत नाही. प्रत्येकाला काय करावे लागतात? प्रयत्न. जर तुम्ही प्रयत्न नाही केले ना, तुम्ही देवाला नाही बघू शकत. लक्षात घ्या. एवढं सोपं नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं आणि त्याला जाणून घेणं एवढं सोपं नाहीये. एक मराठीमध्ये जुनं गाणं आहे. काय ते? देव बाजारातला भाजीपाला ना, असं काहीतरी ना. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही. एक सुंदर भजन आहे ते ना, खूप जुनं गीत आहे ते. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशाने पावायचा आणि देव काही बाजारातला भाजीपाला. एवढं काही सोपं आहे का? नवापूरला जायचं आणि लगेच भाजीपाला घेऊन यायचा? तसंच कन्व्हेन्शनला गेलो देव भेटला ना. चाललो कन्व्हेन्शनला तोंड घेऊन आणि देव भेटला, असं नाही होत. प्रयत्न करावे लागतात. बोला, काय करावे लागतं? प्रयत्न. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न नाही करत ना, देव नाही भेटत. हालेलुया. व्यक्तिगत प्रयत्न लागतात. इथं जक्कयाने कोणाचाच आधार नाही घेतला. त्याचे प्रयत्न एकटा करत होता तो. काय करत होता? एकटा. काही कोणावर डिपेंड नाही. त्याने, मी तर म्हणतो ना, यहुदाकडे वशिला जर लावला असता ना, यहुदा त्याला येशूपर्यंत घेऊन गेला असता. कोणाकडे? यहुदा इस्कारियोत. माहिती का तुम्हाला? त्याला फक्त काय लागायचा? अरे जिने येशूला पैशासाठी विकून दिलं, तो जक्कयाला घेऊन नसता आला का त्याला? अरे चल, मी घेऊन जातो तुला, मला पैसे दे फक्त. माहिती का तुम्हाला? येशूच्या टीम मध्ये एक व्यक्ती होता असा की जो पैशाचा भुकेला होता. जर जक्कयाने त्याला धरलं असतं ना, तर येशूपर्यंत येऊ शकत होता. पण जक्कया कोणावर डिपेंड राहिला? प्रयत्न कोणी केले? जक्कयाने. हालेलुया. स्वतः व्यक्तिगत प्रयत्न करत राहिला, शोधत राहिला की मला येशू सापडेल. आमेन. करा प्रियांनो प्रयत्न. तुमच्याकडे कामधंदेत, माझ्याकडे पण आहेत. तुमच्याकडे जबाबदारी आहेत ना, माझ्याकडे पण आहेत. प्रत्येकाकडे काम आहेत. रिकाम कोणीच नाही. पण देवाची इच्छा आहे, तुम्ही प्रयत्न करा. शोधा म्हणजे ठोका म्हणजे उघडेल. हालेलुया. माझ्याकडे खूप जबाबदारी आहेत ना, माझ्याकडे खूप काम आहेत. पण मी जेव्हा मागतो ना देवाकडे, शोधतो ना, मी जेव्हा प्रयत्न करतो ना, देव मला देतो. हालेलुया. हे जे ना, हे जे वचन आज आपण वाचलं ना, की परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधण्याचे श्रम. मी कैकदा प्रचार केलं हे वचन, पण प्रत्येक वेळेस वेगळं. माझं कौतुक नाही, हे तो परमेश्वर देतो. हालेलुया. हे केव्हा देतो माहिती का? जेव्हा आपण प्रयत्न करतो, मागतो त्याच्याकडे की देवा दे, आणि तो देतो.
मग तुम्ही म्हणाल ना माझ्याकडे वेळच नाही, मग तो नाही देऊ शकत, कारण तुमच्याकडे प्रयत्न करायला वेळच नाही. तुम्ही प्रयत्न करा, माझा परमेश्वर तुमचे प्रयत्न व्यर्थ जाऊ देणार नाही. बायबल म्हणतं प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. तुम्ही करा प्रयत्न, तुमच्या प्रयत्नांना परमेश्वर यश दिल्या वाचून राहणार नाही. हालेलुया. ज्यांनी ज्यांनी प्रभूसाठी प्रयत्न केले ना, पहाटे पहाटे मगदालिया मरिया उठली, येशू ख्रिस्त मेला, तिसऱ्या दिवशी ती कबरेवर गेली. एक स्त्री आहे ती, एक बहीण आहे, अंधार आहे, पहाटे गेली ती, उजेड झाल्यावर नाही गेली, अंधारच होता, कारण ती ओळखू शकत नव्हती समोर कोण आहे. एक बहीण, विचार करायसारखी गोष्ट आहे, कब्रस्तानात एक बहीण कशी जाईल? पहिलेच बहिणींचं जे मन असतं ना ते कमजोर असतं. एक स्त्री असून सुद्धा येशूवर एवढा भाव होता, एवढा विश्वास आणि प्रेम होतं की पहिली कब्रस्तानात जाणारी ती होती. तिला माहिती नव्हतं तो जिवंत झालेला आहे, तिथं प्रेत शोधत होती की येशूला कुठे ठेवलेलं आहे. एक स्त्री असून सुद्धा प्रयत्न करत होती, मला प्रभूला बघायचंय. हालेलुया. आणि तिचे प्रयत्न करते गेले. तुम्हाला माहिती, पुनरुत्थित झाल्यानंतर पहिलं दर्शन एका बहिणीला भेटलं. हालेलुया. शिष्यांना नाही भेटलं, ना पेत्राने पाहिलं, ना याकोबाने, ना योहानाने, मगदालिया मरियाला पाहिलं प्रभूने. हालेलुया. येशू तिला म्हणतो मरिये. आमेन. आणि ती म्हणते रबुन्नी, गुरुजी. हालेलुया. जो प्रयत्न करतो ना देव त्यालाच भेटतो. पेत्र माझ्या जवळचा आहे, योहान माझ्या जवळचा आहे, याकोब नाही नाही नाही, जो प्रयत्न करेल ना त्याला मी पहिले दिसेल. हालेलुया. प्रभूकडे भेदभाव नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही प्रयत्न करा, देव तुम्हाला सापडेल. आमेन. जक्कयाने प्रयत्न करणं सोडलं नाही. परत तेच वचन वाचा. येशू कोण आहे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा जक्कया प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चाले ना, कारण तो ठेंगणा होता. हा, कारण तो ठेंगणा होता. त्याला पाहायचंय येशूला, प्रयत्न करतोय, त्याचं चालत नाही. लोक त्याला पुढे जाऊ देत नाही, लोक त्याला अडवतायत, लोक त्याला त्या ठिकाणी माघारी हे करतायत, पण तरी सुद्धा आहे ना प्रयत्न सोडले नाही. हालेलुया. प्रयत्न नाही सोडले. पुढे वाचा. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. उंबराच्या झाडावर चढला. बोला, कुठे चढला? प्रयत्नच करतोय. आमेन. पहिले गर्दी जवळ गेला, पाहून पाहिलं नाही दिसत, मग पळत गेला, प्रयत्न करतोय. मग झाडावर चढला, प्रयत्न करतोय. कोणाला बघायचा? काहीही करेल, पण आज मी कोणाला बघेल? येशूला. घर विसरून गेलाय तो, पैसा विसरून गेलाय तो, काम विसरून गेलाय तो. त्याचे प्रयत्न फक्त एकाला बघण्यासाठी चाललेत. कोणाला? येशूला. आमेन. याला म्हणतात प्रयत्न. की ज्या प्रयत्नांना प्रभूला पाहण्यासाठी ना तुम्ही सगळं विसरतात. स्वतःची प्रतिष्ठा विसरतात, स्वतःचा मान सन्मान विसरतात, मी कोण आहे ते विसरतात. तुम्हाला माहिती जक्कय ना, जक्कय हे झाला होता पूर्ण असा, ज्याला आपण म्हणतो ना वेडापिसा झाला होता तो प्रभूला बघायला. तो विसरून गेला की मी कोण आहे. एक जकातदार, मुख्य जकातदार, एक श्रीमंत व्यक्ती झाडावर बसेल का? झाडावर बसेल, पण तो विसरून गेला काही क्षणासाठी मी कोण आहे. कारण तो काय करतोय? प्रयत्न. बोला, काय करतोय? प्रयत्न. प्रयत्न जो व्यक्ती करतो ना तो कधीच इकडे तिकडे बघत नाही. तो विसरून जातो की मी कोण आहे. जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येतात ना, देवाच्या उपस्थितीमध्ये विसरून जा तुम्ही कोण आहे, आणि मग प्रयत्न करा देवाला बघण्याचा. तुम्ही कलेक्टर असाल ना, कलेक्टर म्हणून जर बसाल तर तुम्हाला देव सापडणार नाही. तुम्हाला विसरावं लागेल की मी कलेक्टर आहे, तर तुम्हाला प्रभू सापडेल. आमेन. तुम्ही राजे असाल ना, विसरून जा की मी कोण आहे, राजा, आणि प्रयत्न करा त्याला शोधण्याचा, मग तुम्हाला देव सापडेल. हालेलुया. दावीद विसरून गेला जेव्हा प्रभू समोर नाचत होता ना, कोशासमोर, तो विसरून गेला मी इस्रायलाचा काय राजा आहे. आणि तो बेधुंद होऊन नाचत होता, आणि तुम्हाला माहिती देव पाहत होता. देव खुश झाला कोणाला पाहून? दावीदाला पाहून. का? कारण दावीद विसरून गेला मी कोण आहे, इस्रायलाचा राजा. कारण मी आहे कोणासमोर? देवासमोर आल्यावर ना सगळं विसरून जायचं की मी कोण आहे. मी शिक्षक आहे, मी नोकरी करतो, मी हा आहे तो, काही नाही. तो सगळ्यात मोठा आहे. हालेलुया. ते सगळं विसरा आणि फक्त प्रयत्न करा त्याला बघण्याचा. आमेन. बऱ्याच लोकांना देव यासाठी नाही सापडत प्रियांनो, कारण तुम्ही तुमचं पद सोडून नाही येत घरी, तुमची प्रतिष्ठा सोडून येत नाही तुम्ही, तुमचा सन्मान तुम्ही सोडायला तयार नसतात, तुमची श्रीमंती तुम्ही सोडायला तयार नसतात.
म्हणून चर्चमध्ये आल्यानंतर पण तसेच बसलेले असतात. तो अहंकार, तो ताठा, तो मीपणा, तो गर्व घेऊन. आणि तुम्हाला माहिती देवाला ना सगळे आवडतात, गर्विष्ठ अजिबात नाही आवडत. कोण नाही आवडत? अहंकारी प्रभूला अजिबात खपत नाही. सगळं चालेल प्रभूला. लाजर कुत्री येऊन चाटायची त्याला, तो बी चालला देवाला. समजतंय का? हा, अहंकार नको फक्त प्रभूला. ज्याच्यामध्ये अहंकार नाही ना देव जवळ करतो. म्हणून पैसा, प्रतिष्ठा, पद या सगळ्या गोष्टी अहंकार निर्माण करणाऱ्या असतात. खूप पैसा आला ना आपल्याकडे, चर्च मध्ये मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही खाली बसू शकत नाही. काय लागते बसायला? खुर्ची. काय लागते? या तरुण मुली इथं बसलेल्या आहेत ना, एक उदाहरण देतो बेटा, घाबरू नका, लक्ष द्या. या तरुण मुली इथं बसलेल्या आहेत ना, या खाली बसल्यात. आता समजा याच्यातली एक पोरगी ना उद्या उठून डॉक्टर झाली, मी लिहून देतो ही खाली बसणारच नाही. का बरं? काय झाली? नव्हती तोपर्यंत कुठे बसत होती? आता जेव्हा ती ते डॉक्टरचं पद घरी सोडून येईल ना चर्च मध्ये, तेव्हा ती खाली बसेल. हालेलुया. समजलं का? आपला प्रॉब्लेम तोच आहे. शोधतात कुठे 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 खुर्ची, कुठे खुर्ची कुठे, असे उभे राहतील पण बसणार नाही. पैसा बसू देत नाही खाली ना, श्रीमंताला त्याचा पैसा बसू देत नाही. लाज वाटते, मी कसा खाली बसू? वा रे वा. मी खरं सांगू का तुम्हाला, पहिले देव खालच्यांनाच बघतो, हे वरच्यांकडून नंतर बघतो परमेश्वर. प्रभूने सांगितलं शिष्यांना 5 भाकरीन 2 माशांवर प्रार्थना केली. लोकांना काय करा, 50-50च्या पंक्तीत बस. डायनिंग टेबल मांडले होते, बसवा खाली यांना. हालेलुया. बफे नाही दिला प्रभूने, खाली बसा पहिले, मग काय भेटेल? भाकर. मला काय भेटेल? भाकर खालीच बसल्यावर भेटते. हालेलुया. लक्षात घ्या, मी प्रभूचा दास आहे ना. आज बरं मी इथं सोप्यावर बसलोय, पण तुम्हाला माहिती इथं बसण्याच्या अगोदर मी 2-2.5 तास गुडघ्यावर बसून आलोय. समजतंय का? त्याच्यामुळे आज तुमच्या समोर उभा आहे मी. इथं बसून सेवा नाही होत, गुडघ्यावर बसूनच सेवा होते. हालेलुया. माझ्या बायकोला विचारा, माझ्या घरातल्यांना विचारा, गादीवर नाही बसावं लागत, गुडघ्यावर बसावं लागतं जमिनीवर ना. देवाला म्हणावं लागतं, हीच माझी लायकी आहे प्रभू, तू त्या योग्यतेचा आहे. आमेन. येतं उगाचच तुम्ही बसवतात म्हणून, पर्याय नसतो. हालेलुया. पण इथं बसल्याने सेवा नाही होत, तिथं घरी गुडघ्यावर बसल्याने सेवा होते. हालेलुया. शोधा म्हणजे सापडेल. प्रयत्न करा. जक्क्याने असे प्रयत्न केले ना की कोणी काही म्हणू द्या, त्याने अजिबात विचार केला नाही की मला काय म्हणतील, हा झाडावर बसलाय बुटका. काही नाही, विचार करायसारखी गोष्ट आहे ना. लोक तुच्छ लेखत असतील त्याला, येणारे जाणारे गर्दी, अरे हा काय येडा झाला का, झाडावर बसलाय चांगले कपडे घालून. पण जक्क्याला ना काही घेणं देणं नव्हतं, तो प्रयत्न करत होता. कोणाला बघायचे? येशूला. हालेलुया. आता पुढे वाचा. मग येशू त्या ठिकाणी येतात. आता बायबल असं म्हणते, येशूला कळलं बरं का, एक प्रयत्न करतोय कोणीतरी. कोण? जक्के. येशू तिथं आला आणि दृष्टी वर करून येशूने वर बघितलं आणि त्याला म्हटलं, जक्कया त्वरा करून खाली ये. जक्के लवकर खाली ये, खाली उतर, खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. हे वाक्य काय माहिती का? प्रभू काय म्हणतो? मला आज तुझ्या घरी उतरायचंय. आमेन. तुझं घर जे तू बांधलेलं आहे ना, आज मला तिथे यायचंय. जे तू बनवलंय ना, आज मला तिथे यायची इच्छा आहे. ज्या घराला तू भरलंय ना सगळ्या 2 नंबरच्या पैशाने, मला आज तुझ्या घरी यायचंय. हालेलुया. नीट लक्ष द्या. प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं आणि देवाला तेच नाही आवडत, तेच नाही आवडत. परमेश्वर प्रभू येशू जेव्हा जक्क्याला भेटला ना, जक्क्याला प्रभू म्हणतो की जक्क्या मला घरी यायचंय. नाही, मला तुझ्या घरी यायचंय. जे तुझ्या बुद्धीने तू बांधलं, जे तुझ्या इच्छेने तू बांधलं, जे तुझ्या पैशांनी तू बांधलं, जे तुझ्या कमाईने तू बांधलं ना, मला तुझ्या घरी यायचंय आज. हालेलुया. नीट लक्ष द्या. आज प्रभू तुम्हाला तेच म्हणतोय. गृहस्थ आहे ना, प्रभू म्हणतो चल आज मला तुझ्या घरी यायचंय. जे तू बांधलंय ना तुझ्या पद्धतीने, घेऊन चल मला तुझ्या घरी. आहे का शांती एवढं करून सुद्धा? नाही ना, चल घेऊन चल मला तुझ्या घरी.
एवढा पैसा कमवला ना तू, आहे का तुझ्या ठाई आरोग्य? नाही ना, चल घेऊन चल मला तुझ्या घरी. लक्ष द्या, आज हाच प्रश्न प्रभू तुम्हाला आणि मला विचारतोय. प्रभू म्हणतोय मला तुझ्या घरी यायचंय. जे तू बांधलंय ना कष्ट करून, मेहनत करून, तरी शांती नाहीये घरात, तरी आरोग्य नाहीये घरात, तरी आनंद नाहीये घरात, तरी प्रेम नाहीये घरात. प्रभू म्हणतो चल मला घेऊन, मला आज तुझ्या घरी यायचंय. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून सगळे लवकर खाली उतरला आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. आणि येशूचं त्याने आगत स्वागत केलं. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. आता नीट लक्ष द्या. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला. येशू कोणाच्या घरी गेलाय? लोक म्हणायचे पापी मनुष्याच्या. बोला कोणाच्या? एवढा श्रीमंत आहे ना तो, मुख्य जकातदार आहे, पण ओळख काय घराची? पाप्याचं घर. बोला कसलं घर? नीट लक्ष द्या. तुम्ही किती मोठा बंगला बांधा हो, पण पैसा जर चुकीच्या पद्धतीने कमवलेला असेल ना, लोक तोंडावर शेट म्हणतात आणि पाठीमागे मला नका बोलायला लावू. ते तुमचं तुम्हीच समजा. हालेलुया. लोकांचं काही खरं नसतं, समजतंय का? तोंडावर फार कौतुक करतात आणि नुसती पाठ वळली लगेच म्हणतात काही कामाचं नाही, काहीच कामाचं नाही. साठायचे ते पैसे की जे आपल्याला इज्जत नाही देत, सन्मान नाही देत, मान नाही देत. जक्क्याची काय ओळख होती? पापी. बोला काय? पापी. स्वतःने बांधलेलं घर आहे ना, पैशाने बांधलेलं घर, सगळ्यात चांगल्या वस्तूने सुशोभित केलेलं घर, पण घराची ओळख काय? कारण तू बांधलेलं घर आहे ते. कोणी? जक्क्याने. नीट लक्ष द्या. आपण बांधलेलं घर आहे ना, असंच असतं. ज्याला ओळख नाही राहत, ज्याला चांगली ओळख राहत नाही. नीट लक्ष द्या. खूप मोठा बंगला बांधतो, चांगलं घर बांधतो, लोक म्हणतात काय खरंय त्या घराचं, पोरं दारू पिऊन फिरतात, पोरं एक बी मार्गावर नाहीये. असतात अशा साक्षी, असतात की नाही? मग मला एक सांगा ना, त्या घराचं कौतुक झालं का? नाही. लोक तोंडावर कौतुक करतात हो, पण तुम्हाला माहितीये घरातल्या व्यक्तींबद्दल बोललं जातं. कोणाबद्दल बोललं जातं? काही ठिकाणावर नाहीये, पोरं काही शिकत नाहीये, पोरं काही नोकरी करत नाहीये, पोरं चुकीच्या मार्गाला गेलेली आहेत. लोक तोंडावर तुमचं कौतुक करतील, पण माग असंच म्हणतात. जसं जक्क्याला म्हणत होते पाप्याचं घर आहे. कारण कोणी बांधलंय? जक्क्याने. कोणी बांधलंय? म्हणून येशू पण म्हणतो ना मला तुझ्या घरी घेऊन चल. येशू गेला, जक्क्याच्या घरी गेला, जे जक्क्याने बांधलेलं होतं 2 नंबरने, चुकीच्या आणि तिच्या पैशाने. लोक म्हणायचे की हे पाप्याचं घर आहे. त्या घरी येशू गेला, पण पुढे काय झालं वाचा. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला. आता नीट लक्ष द्या. येशू जक्कयाच्या घरी आला, स्वतःने बांधलेल्या घरात त्याने येशूला आणलं, आणि मग काय झालं बघा. परत वाचा. तेव्हा जक्कई उभा राहून तेव्हा जक्कई आपल्या घरामध्ये उभा राहून बोलला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो, मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो, आणि मी अन्यायाने कुणाचे काही घेतले असेल, आणि ज्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसे कमवले असतील त्यांना चौपट परत करतो. हालेलुया. जक्कयाने काय केलं माहिती का? जे त्याने बांधलेलं होतं ना ते त्याने तोडून टाकलं. हालेलुया. जे स्वतः त्याने बांधलेलं होतं ना आणि तिच्या कमाईने ते त्याने स्वतःच्या हाताने तोडून टाकलं, आणि प्रभूला म्हणतो आता तू बांध. हालेलुया. जक्क्याने अर्धी संपत्ती गरीबाला देऊन टाकली आणि 2 नंबरचे कमवलेले 4 पट परत केले, आणि मग तो प्रभूला काय म्हणतो माहिती का? आता जे उरलंय ना प्रभू तेच तू दिलेलं आहे मला. आमेन. तोच मेहनतचा पैसा उरलाय आता. हालेलुया. आता जो उरलाय ना जक्कईकडे पैसा, त्याच्या 2 नंबरचा उरला, चुकीच्या पद्धतीने लुटलेला उरला नाही, आता फक्त देवाने दिलेलाच उरला. आमेन. समजतंय का? मग आता घर कोणी बांधलं? देवाने. हालेलुया. याला म्हणतात देवाने घर बांधणं. आमेन. जे मी बांधलं होतं ना प्रभू, मी माझ्या हाताने तोडतो आता, आणि आता मी तुला सांगतो की तू माझं घर बांध. आमेन. आणि तिथून पुढे ना जक्क्याचं ज्ञान, जक्क्याची बुद्धी नाही, आता देवाचे आशीर्वाद सुरू झाले. मला कोणाचे आशीर्वाद सुरू झाले? आतापर्यंत झोप लागत नसेल जक्क्याला, आजपासून जक्के कसा झोपेल? शांत. जेवण जात नसेल जक्क्याला, आजपासून जेवण मस्त करेल. आमेन. आतापर्यंत ऍसिडिटीची गोळी घ्यावी लागत असेल जक्क्याला जेवण झाल्यावर, आज घ्यावी लागणार नाही. का? कारण स्वतःने बांधलेलं काय केलं? तोडलं. आता कोण बांधणार आहे? देव. हालेलुया.
काय फायद्याचा हो तो पैसा तुमचा, जो तुम्हाला खाऊ पण देत नाही? अनितीचा पैसा आहे ना, माणसाला खाऊ देत नाही, एवढं लक्षात घ्या. चुकीच्या मार्गाने जर पैसे लोकांना लुटून जर तुम्ही कमवत असाल ना, मी तुम्हाला सांगतो, देव अशा व्यक्तीला काय म्हणतो माहिती का? तू भाकर खायचीच नाही, तू आता नोटाच खा. काय खा? नोटा. कारण डॉक्टर म्हणतो गोड खायचं, तिखट खायचं, मटण खायचं, मासे खायचे, तेलकट खायचं. मग प्रभू म्हणतो आता 500ची नोटच खातो. कारण असा पण तुला काय खायची सवय? पैसा. लोकांचा नुसता पैसा खातो ना, आता खा. 500च्या नोटा खा, 100च्या खा, 50च्या खा, डॉलर खा, चावून चावून खा. पैसे खाणाऱ्याला ना देव पैसाच खायला देतो आणि म्हणतो आता तू पैसेच खा, तू अन्न खाऊच नको. जक्क्याला कळलं होतं, हे प्रभू पैसा कमवला रे, पण भाकर खाता येत नाही, म्हणून ना देऊन टाकतो मी, पण आजपासून मला काय खाऊ दे? भाकर. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगू का, जक्क्याने पैसे नाही परत केले, जक्क्याने श्राप परत केले. काय परत केले? जे लोकांकडून घेतलेले होते ना पैशासोबत ना, दुसऱ्याला लुटल्यावर लोक आशीर्वाद नाही देत, काय देतात? तुम्हाला वाटतं मला पैसा भेटला, पैशासोबत तू श्राप पण घेऊन आलाय. लक्षात घ्या. नामान कोडी होता, एलिशाकडे आला, एलिशाने पैसे नाही घेतले, पण कोण घेऊन आला? गेहजी. कोण घेऊन आला? गेहजी पैसे नाही घेऊन आला. एलिशा काय म्हणतो त्याला? नामानाचं कोड आता तुला आणि तुझ्या घराण्याला लागू. म्हणजे काय? पैसे नाही आणले, श्राप पण घेऊन आला नामानाकडून. तुझे श्राप मला दे, तुझं कोड मला दे. आला घेऊन. समजतंय का? चुकीच्या पद्धतीने पैसे कमवाल ना, दुसऱ्यांचे श्राप पण घरामध्ये ओढून आणाल. आणि जक्क्याने तीच हुशारी केली, स्वतःचे श्राप परत करून दिले, चौपट परत केले. तू एकचदा श्राप दिला ना, तुझे 4 पट तुलाच घे. हालेलुया. समजतंय का? स्वतःचं घर तोडलं आणि देवाला म्हणतो आता तू माझं घर काय कर. पुढचं वचन वाचा. येशूने त्याला म्हटले, येशूने जक्क्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले. आज या घराला तारण प्राप्त झालंय. आमेन. आमेन. जे घर देव बांधतो ना, त्या घराला काय प्राप्त होतं? तारण. नीट लक्ष द्या. हा आहे गृहसन. ज्यावेळेस तुमच्या घराला काय प्राप्त होईल? कितीही पाणी शिंपडा, तेल टाकून टाकून शिंपडा, तुमच्या घरातली भूत जाणार, कारण तुमच्यातच भूत बसलेली आहेत. खरंच सांगतो मी. तुम्ही चर्चला येत नाही, तुम्ही घरात काय पास्टरांना सांगतात पाणी शिंपडा असं? पास्टरांना वाटतं भिंतींमध्ये भूत आहेत. अरे भूत यांच्यात बसली आहेत, यांच्यावर शिंपडा पाणी. प्रॉब्लेम यांच्यात आहे. लक्षात घ्या. तुम्ही इकडून तिकडून नावापूरवरून भूत गोळा करून आणतात घरामध्ये आणि बिचाऱ्या पास्टरांना सांगतात प्रभू या गृहस्थाने आमचा. आणि पास्टर बी मार लोट्यामध्ये पाणी घेऊन येशू रक्त जय, येशू रक्त जय. ते भूत बी गंमत बघतात. कोणावर शिंपडताय? भिंतींमध्ये थोडी भूत बसलेली. भूत पण टाळ्या वाजवतात, शिंपडा. कारण ज्यांच्यावर शिंपडले पाहिजे त्यांच्यावर शिंपडतच नाही. ते मार अशी गंमत बघतायत घरातली. खरं भूत यांच्यात आहे. म्हणून ना असे गृहसन कैक जातील आणि येतील. भूत तसेच राहतात. कारण जिथं नको तिथंच पाणी शिंपडतोय आपण. गाडी घेतली नवीन तर गाडीवर पाणी शिंपडतात. अरे ड्रायव्हरवर शिंपडा ना, तो ठोकेल कुठेतरी. गाडीवर कशाला शिंपडतात? ती काय तिची तिची चालेल का? जे भूत बसतं ना त्या स्टेअरिंग वर, त्याच्यावर शिंपडा ना. आज या घराला तारण प्राप्त झालंय. आमेन. गृहसन पाळायचं आहे ना, जोपर्यंत तुमच्या घराला तारण प्राप्त नाही होत ना, तो गृहसन होऊच शकत नाही. हालेलुया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. आज देवाला म्हणा प्रभू, जे आजपर्यंत मी माझ्या बुद्धीने बांधलं ना, ते मीच तोडतो. हे नका तोडू बरं. ज्या तुमच्या योजना आहेत ना आतापर्यंतच्या, जे तुम्ही वागले जगलेत ना, प्रभूला म्हणा आजपासून ते सोडतोय मी. हालेलुया. आणि माझ्या घरामध्ये माझ्या जीवनामध्ये मी तुला जागा देतोय. जसं जक्कयाने प्रयत्न केला ना येशूला शोधण्याचे, आज तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा आपण प्रयत्न करू, प्रभू तुम्हाला सापडेल. तो तर म्हणतो ना मी दाराशी उभा आहे आणि दार, पण आपण उघडायला तयार
तो आतमध्ये आला ना तारण झाल्याशिवाय राहणार. आज या घराला तारण प्राप्त झालंय तो म्हणतो. आमेन. आज प्रभूला तेच म्हणा, प्रभू ये आणि माझ्या घराला तारण प्राप्त होऊ दे. आपले डोळे बंद करू, आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता, धन्यवाद राजा. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस. हो प्रभू, जक्कयाप्रमाणे परमेश्वरा, जे आम्ही आमच्या हाताने बांधलंय, जे आमच्या बुद्धीने बांधलंय, आमच्या मनाने बांधलंय, ते आम्ही तोडावं परमेश्वरा आणि आम्ही तुला बांधू द्यावं, तुला करू द्यावं परमेश्वरा. कारण जर तू घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. ये प्रभू आणि तू आमचं घर बांध. ये माझ्या देवा, तू आम्हाला तयार कर, आमच्या परिवाराला तयार कर, नव्याने तयार कर. तू कृपा कर. धन्यवाद येशू. एक छोटस कोरस घेऊ आपल्या परिवारासाठी, स्वतःसाठी आज मागा देवाकडे. देवाला म्हणा माझ्यावर दया कर. हो प्रभू, आम्ही चुकणारे आहोत, प्रत्येक जण चुकणारे आहोत प्रभू. प्रियजनांनो, मी पण चुकतो, पण आज त्या देवाकडे या. जसं जक्कई चुकणारा होता पण त्याने शोधलं देवाला, त्याने प्रयत्न केले आणि प्रभू त्याला सापडला. आज तो आपल्यालाही सापडेल. मनापासून त्याला हाक मारा, तो परमेश्वर आपल्याला उत्तर देईल. में तू